फलटण उपजिल्हा रुग्णालयातल्या डॉक्टर्स आत्महत्या प्रकरणानंतर सुषमा अंधारे यांनी अनेक आरोप प्रत्यारोप केले। त्यांनी थेट रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर आरोप केल्याचं बघायला मिळालं होतं। आज त्या फलटण इथं येणार असून त्या ठिकाणी आंदोलन करणार आहेत। या आंदोलनात कोण कोण सहभागी होत आहे बघावं लागेल। रामराजे या ठिकाणी येणार का हे सुद्धा बघावं लागेल। सुषमा अंधारे फलटणला जात आहेत, तिथे ते आज आंदोलन करणार आहेत। या आंदोलनामध्ये उबाठाकडून कोण कोण सहभागी होत आहे बघायचं, पण त्या स्वतः देखील सहभागी होतील आणि आंदोलन करतील असं कळतंय। त्यांच्या नेतृत्वात फलटणमध्ये आज आंदोलन होत आहे या फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये। तर कोण कोण या आंदोलनामध्ये सुषमा अंधारेंसोबत सहभागी होतं हे बघावं लागेल। उबाठाचे कोण नेते आणि मवियाचे कोण नेते सहभागी होतात हे बघायचं। SIT तर स्थापन केली आहे, पण SIT स्थापन करून त्याचा नुसता फारच ठरू नये अशी मागणी मवियाची आहे। जी काही घटनाक्रम बघतो आहोत, तुम्ही म्हणताय की संवेदनशील नाहीच आहे या सगळ्या तपासाबाबत सरकार, आणि आता तर तुम्ही तेजस्वी सातपुते जे आहेत त्यांच्या एकंदरीत देखरेखी संदर्भामध्ये जो काही उल्लेख केलेला आहे त्या संदर्भातही आक्षेप घेतलेला आहे। आज जाण्याचं प्रयोजन काय आहे आणि काय जाब विचारणार आहात? नाही, IPS तेजस्वी सातपुते यांच्यावर व्यक्तिशः माझा काही आक्षेप नाही आहे। व्यक्ती म्हणून माझं काहीही त्यांच्याबद्दल म्हणणं नाही आहे। माझा मुद्दा एवढाच आहे की हा संपूर्ण जो तपास आहे, या तपासामध्ये ज्यांच्यावर आरोप आहे किंवा ज्यांच्यावर आमचा संशय आहे ते डिपार्टमेंटची माणसं आहेत। मग त्याच्यामध्ये PSI पाटील असतील, API जायपात्रे असतील, DYSP राहुल धस असतील, अटक झालेला बदने असेल, हे सगळे डिपार्टमेंटची लोक आहेत। त्यामुळे डिपार्टमेंटचीच जर माणसं असतील तर हा तपास डिपार्टमेंटकडे आणि विशेषतः स्थानिक पोलिसांकडे ठेवावा का? तर तो ठेवू नये। हा तपास ज्या पद्धतीने आपण सोमनाथ सूर्यवंशी कस्टोडियल डेथमध्ये जी उच्च न्यायालयाची उच्चस्तरीय समिती नेमली होती, किंवा अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणामध्ये पण उच्च न्यायालयाची उच्चस्तरीय समिती नेमली होती, अगदी त्याच पद्धतीने या सुद्धा प्रकरणामध्ये एक उच्च न्यायालयाची सेवानिवृत्त जजेसची कमिटी नेमणं गरजेचं आहे। SIT सुद्धा नाही, पण त्यांनी SIT आम्ही नेमू असं म्हटलं, पण ती SIT नेमली नाही। हा शब्दछळ बघा, SIT नेमली नाही। त्यांनी एक पत्र काढलं आणि त्या पत्रात असं म्हटलं की तपासावर देखरेख ठेवण्यासाठीचा अधिकारी। तर हे जे आहे हे एका अर्थाने आमचं कोण काय करू शकतंय, आम्ही वाटेल तो निर्णय घेऊ शकतो, आम्हाला कोण प्रश्न विचारणार आहे, अशा पद्धतीने जे चाललेलं आहे हे वाईट आहे। आणि म्हणून या संबंधाने एका ऊसतोड कामगाराची पोरगी जी अत्यंत कष्टातनं डॉक्टर झालेली आहे, आणि जर तिच्या मृत्यूच्या संबंधाने इतकं गूढ वाढत असेल तर निश्चितपणे त्यावर एक कॉग्निझन्स घेणं फार गरजेचं आहे असं आम्हाला वाटतं। आणि त्या संबंधाने एक ठोस भूमिका मांडत माझे काही प्रश्न आहेत, माझ्या काही शंका आहेत। मी स्वतः बीड जिल्ह्याची लेखमाता आहे आणि संपदा मुंडे ही आमची बीडची लेख आहे, आणि मरणोपरांत तिच्या चारित्र्यावर लांछन लावण्याचे जे अत्यंत गलिच्छ प्रयत्न झालेले आहेत, या एकूण सगळ्या वेदनादायी प्रवासाबद्दल पोलीस स्टेशनशी बोलणं गरजेचं आहे। त्यातही पीडितेच्या आई वडिलांचे आणि नातेवाईकांचे जबाब नोंदवणं बाकी होतं, ते जबाब अजून नोंदवलेले नव्हते। त्यावर पोलिसांचे आणि फलटण पोलीस स्टेशनचे फोन सातत्याने येत होते, पण मुलीचा भाऊ वगैरे सांगत होता की आम्ही आता दुःखात आहोत, आत्ताच नाही नोंदवू शकत आहोत। सो ते जबाब आज नोंदवले जाणार आहेत। तर जबाब नोंदवणे हे एक महत्त्वाचं काम आहे। एक विशेष उल्लेखनीय की आजच नेमका डॉक्टर संपदा मुंडेचा 13व्याचा विधी आहे। काय अपेक्षा आहे या सगळ्यातनं तरी सरकारला नीट जाग येईल आणि न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे या सगळ्या प्रकरणामध्ये? आत्ता जो काही तपासाचा प्रवास बघता आहात, किती काळ लागेल आणि किती आपण या सगळ्या प्रकरणाचा पाठपुरावा करतो आहोत? अपेक्षा खूप आहे, पण जाग काही येत नाहीये। एकंदरीत सरकार संवेदनशीलपणे या सगळ्या प्रकरणाकडे बघेल अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली। त्याचबरोबर संपदा मुंडे यांना लवकरात लवकर न्याय मिळेल अशी देखील त्यांची अपेक्षा आहे। वडील शैलेश गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पुणे। फलटणमधील महिला डॉक्टरच्या मृत्यूनंतर चौकशी योग्य दिशेनं होत नसल्याचा आरोप करत राज्यातल्या सगळ्या डॉक्टर संघटनांनी आजपासून कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतलाय।
डॉक्टरांच्या सगळ्या संघटना कामावर बहिष्कार टाकणार असल्यानं राज्यातील संपूर्ण आरोग्य व्यवस्था कोलमडण्याची भीती आहे. मुंबई, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉक्टरांच्या सगळ्या संघटनांनी रविवारी संयुक्तपणे मेणबत्ती मोर्चा काढला आणि घटनेचा निषेध केला. निवासी डॉक्टरांची संघटना मार्ड, आंतरवासिता करणाऱ्या डॉक्टरांची संघटना अस्मी आणि वरिष्ठ निवासी डॉक्टरांची संघटना MSRDA या सगळ्या वैद्यकीय महाविद्यालय आणि शासकीय रुग्णालयातल्या बाह्य रुग्ण सेवेवर संस्था बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेत आहेत. मागण्या पूर्ण होईपर्यंत त्यांचं आंदोलन सुरूच राहणार आहे. पुण्याच्या कोंढवा इथल्या गणेश काळे हत्या प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे. गणेश काळेची हत्या टोळी युद्धातूनच झाल्याचं समोर आलंय. या हत्येचा मुख्य सूत्रधार बंडू आंदेकरच असल्याचं स्पष्ट झालंय. माजी नगरसेवक वनराज आंदेकरच्या हत्येचा बदला घेण्याकरता बंडू आणि कृष्ण आंदेकर यांच्या सांगण्यावरून हत्या करण्यात आल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. गणेश काळे हा वनराज हत्या प्रकरणातील आरोपी समीर काळेचा भाऊ आहे. शनिवारी दुपारी कोंढवा भागात 5 जणांनी मिळून त्याच्यावर गोळीबार केला आणि कोयत्यानं त्याच्यावर वार केले आणि गणेश काळेची हत्या केली. त्याच्या डोक्यावर 2 वार कोयत्यानं करण्यात आले आणि त्याच्यावर गोळीबार झाला. तिथेच त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणात पोलिसांनी 9 जणांवर गुन्हा दाखल केलाय. 3 आरोपींना 6 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.